नमस्कार, सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी तळेगाव दाभाडे शहर पंचक्रोशीमध्ये आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रसिद्ध असलेल्या लॅटिस्ट हाऊसिंग सोसायटीमध्ये लॅटिस परिवार उत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात आनंदात पार पडला। यावेळी संपूर्ण दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। यामध्ये शिवज्योत आणण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिष्ठापना करून आरती करण्यात आली। मुला मुलींकरता चित्रकला व इतर वस्तूंचे श्री व सौ दिनेशा गावडे यांच्या मार्गदर्शनाने चित्र प्रदर्शन भरवण्यात आले। त्यानंतर सायंकाळी 5 वाजता सोसायटीच्याच रामराज्य ढोल पथकाच्या साहाय्याने अत्यंत दिमाखात शिवशाही ऐतिहासिक वेशभूषेसह भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली। संपूर्ण उत्सवाचं आकर्षण असलेला स्वराज्याची शपथ स्वराज्य तोरण हा नाट्याविष्कार प्रसिद्ध कला दिग्दर्शक सुभाषजी शिरसाट यांनी जाणता राजा महानाट्यावर आधारित असं नाट्य आविष्कार भव्य सादर करण्यात आला। यामध्ये 85 लहान मोठ्या कलाकारांनी सहभाग घेतला होता। त्याचबरोबर प्रथमच बैलगाडी, घोडा, नांगर याचा प्रभावी वापर करण्यात आला। यामध्ये महिला व मुलांचे नृत्य आविष्कार सादर करण्यात आले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते महाराजांची आरती होऊन महाप्रसादाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला। संपूर्ण शिवजयंती उत्सवाचे आयोजन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश भेगडे, उपाध्यक्ष विवेक ठाकूर, खजिनदार नीरव पांचाली, कार्याध्यक्ष किशोर भेगडे, व्यवस्थापक सदानंद मोरडे तसेच उद्योजक नितीन भेगडे, वैभव शिंदे, महेश तनपुरे, संग्राम दाभाडे, अमोल भेगडे, स्वप्नील नवले, योगेश राऊत यांचे विशेष मोलाचे योगदान होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसेविका शुभांगीताई सुभाष शिरसाट यांनी केले। संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता सर्व कमिटी मेंबर्स, उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, लहान थोर माता भगिनींनी परिश्रम घेतले। जय शिवराय। लॅटिस सोसायटी ही तळेगावातली एक सर्वात मोठी सोसायटी आणि ह्या सोसायटीमध्ये आपल्या लॅटिस सोसायटीचं संपूर्ण ह्या पंचक्रोशीत जे नाव आहे ते विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे काय कार्यक्रम असतील म्हणजे ज्याच्यामध्ये गणपती उत्सव असेल, शिवजयंती असेल आणि नवरात्र उत्सव आणि मध्ये आता रिसेंटली झालेला श्रीरामांचा जो प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे ह्याच्यामध्ये आपल्या लॅटिस सोसायटीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण सर्व हे उत्सव साजरे करतो। आता नुकताच परवा झालेला शिवजयंती उत्सव हा आमच्या लॅटिस सोसायटीचं म्हणजे एक भव्य आकर्षण असा हा ठरलेला आहे। संपूर्ण तळेगावमध्ये आणि ह्या परिसरामध्ये ज्याचा नावलौकिक हा अख्ख्या तालुक्यामध्ये झालेला आहे अशी आमची लॅटिस सोसायटी दिवसभर विविध कार्यक्रमांनी ही साजरी करण्यात आली। सकाळी शिवज्योत आणल्यापासून ते दुपारी जे काय चित्रकला प्रदर्शन आहे सर्व हे लॅटिस मधील जेवढे मुलं असतील आणि शिवज्योत आणण्यासाठी पण लॅटिस मधले सगळे सहकारी असतील यांनी हा कार्यक्रम केला। संध्याकाळी रामराज्य ढोल ताशा पथक ह्यांच्या जो लॅटिस मधलं ढोल ताशा पथक आहे यांच्या बरोबर आपले मानवंदना झाली। त्याच्यानंतर ह्या शिवजयंतीचं मुख्य आकर्षण असलेला जिवंत देखावा लॅटिस सोसायटी मधील 70 कलाकारांना घेऊन आमचे मार्गदर्शक सुभाषजी शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली जाणता राजा ह्या तीर्थावर असा हा भव्य दिवस साकार झाला। आणि ह्याचं एक सर्वात मोठं आम्ही ह्या शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं कारण हेच की आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ 300 ते 350 ही लहान मुलं आहेत। ह्या लहान मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श जाणून घेतला पाहिजे, इतिहास समजला पाहिजे, शिवाजी महाराजांबद्दलचा एक आपुलकी आणि एक हा सर्व जो काय परिसर आहे हा सर्व त्यांना समजला पाहिजे ह्या संदर्भातनं आम्ही ही संकल्पना साजरी केली। आणि ह्याच्याप्रमाणे हे आमचं 3रं वर्ष आहे। या 3रं वर्षामध्ये आम्हाला सर्व लॅटिस कुटुंब हे आम्हाला खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला मार्गदर्शन करतात, आमच्या बरोबर राहतात आणि ह्या उत्सवामध्ये परिवार उत्सव समितीच्या वतीने नुकताच संपन्न झालेला शिवजयंती उत्सव फार मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा झाला। याचं कारण म्हणजे मुळामध्येच आवड असणारे होतकरू तरुण, मुलं, लहान, आबाल, वृद्ध आणि जास्त करून महिलांचा सहभाग यांच्या संपूर्ण प्रयत्नांनी हा मोठा उत्सव साजरा करण्यात आला। त्याचं श्रेय मी या सर्व संपूर्ण टीमला देतो की ज्यांनी अहोरात्र 15 दिवस सातत्याने कष्ट घेऊन प्रसंगी घरातली काही कामं बाजूला ठेवून महिलांनी देखील त्याच्यात सहभाग घेतला
अतिशय सुंदर नृत्य आविष्कार साजरे झाले. म्हणतो की आपली ही पिढी आजकाल जी आहे ती मोबाईलमध्ये किंवा सोशल मीडिया ह्याच्यात अडकली आहे, पण तसं न करता तर आमच्या सोसायटीतील सर्व लहान महिला भगिनी असू दे ह्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी आम्ही ह्यावर्षी चित्रकला प्रदर्शनाचे देखील आयोजन केले होते. त्यात अनेक लहान मुलांनी आपलं पेंटिंग म्हणा, चित्र त्यात प्रदर्शित करून ज्या काही आपल्या महिला आहेत ज्या घरात वेगवेगळ्या म्हणतो ना की वेस्ट पासून बेस्ट बनवणं किंवा आपलं जे काही क्राफ्ट आहे, आपले जे काही पेंटिंग आहे ह्याचा देखील त्यात मोठ्या प्रमाणात सहभाग त्यांनी दिला होता. आमच्या इथे रामराज्य ढोल ताशा पथक नुकतंच आम्ही सुरू केलेलं आहे आणि खरंच सांगायला आनंद वाटतो की आमच्या ह्या ढोल ताशा पथकात देखील आमच्याच महिला भगिनी, आमची मुलं, आमचे सगळे बांधव ह्या रामराज्य ढोल ताशा पथकात आहेत आणि एक अतिशय भव्य दिव्य असं सोहळा आमचा इथे साजरा होत असताना हे करत असताना आज आपण बघितलंय की अगदी छोट्या, अगदी आमच्या 1.5-2 वर्षाच्या लहान मुलापासून आमच्या 75 वर्षांच्या आजी आहेत त्या देखील आमच्या ह्या नाट्य सोहळ्यात सहभागी होतात. पण हे सर्व एकच विचार, एकच आदर्श, एकच व्यक्तिमत्व आणि एकच इतिहास म्हणजे जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय. छत्रपती शिवरायांना मानाचा मुद्रा करून आपल्या लॅटिस सोसायटीमध्ये 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनानिमित्त उत्कृष्ट असा शिवजन्म सोहळा साजरा करण्यात आला. या सोहळ्याचं प्रमुख आकर्षण म्हणजे स्वराज्याची शपथ हे स्किट आपण स्टेजवरती सादर केलं. सकाळच्या शिवज्योत पासून तर संध्याकाळच्या स्क्रीट महिलांनी सादर केलेलं नृत्य या सगळ्या गोष्टी प्रमुख आकर्षण ठरल्या. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मी दिनेशा निखिल गावडे आणि माझे पतिदेव निखिल गुलाबराव गावडे आमच्याकडे चित्रकला प्रदर्शनाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सर्व सोसायटीचे कमिटी मेंबर्स, सर्व सभासद आणि सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही हे प्रदर्शन सादर केले. या प्रदर्शनाचं प्रमुख आकर्षण म्हणजे मी आता गेल्या वर्षी 2023 साली वारली पेंटिंग मध्ये लॉंगेस्ट वारली रामायण कथा हे पेंटिंग केलं. त्याला वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया हा किताब मिळालेला आहे आणि ते पेंटिंग आम्ही इथे प्रदर्शित केलं होतं. कारण खूप कमी कालावधीमध्ये आम्ही म्हणजे हा कार्यक्रम सादर केलेला आहे आणि अगदी छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत जसं सगळ्यांनी सांगितलं की सांस्कृतिक वारसा शिवाजी महाराजांनी दिलेला आपल्यासाठी आपल्याकडे जो वसा दिलाय असं म्हणता येईल की आपली ही छोटी मुलं किंवा हे तरुण हा पुढे वारसा चालवला गेलाच पाहिजे आणि त्याचं बीज रोवण्याचं काम हे लाटीस परिवार अगदी उत्साहाने करत आहे आणि खूप ताकदीने त्याच्यासाठी प्रयत्न करत आहे आणि सगळं हे कार्यक्रम. जय शिवराय. मी लाटीस परिवाराच्या ढोल ताशा पथकात मी पार्टिसिपेट केलं. त्यानंतर आमचा जो डान्स वगैरे सगळं होतं ऍक्ट मध्ये मी भाग घेतला आणि इथं आर्ट एक्झिबिशन पण केलं गेलं. त्यानंतर मला हीच इच्छा आहे की माझ्या मैत्रिणींनी आणि आम्ही सगळ्यांनी सांगतो. पहिला आम्ही सकाळी 3 वाजता उठलो, शिवज्योतला आणायला गेलो. तिकोना म्हणजे लाटीस पासून कमीत कमी 35 किलोमीटर वरून आम्ही सगळे बिना चपलीचे जोत हातात घेऊन इथपर्यंत आलो, म्हणजे कॉन्स्टंट आलो. हे म्हणजे सगळ्यासाठी मी पहिलं सगळ्यांना धन्यवाद करणार. आणि मला खूप आवडलं आणि ते शिवाजी महाराजांचा इतिहास पण आम्हाला असा ह्याच्यामधून कळतोय की कोण होते शिवाजी महाराज नक्की, ते सगळं कळतंय. त्यांचं काम काय होते, त्यांनी काय केलं ह्याच्यामध्ये ते सगळं कळतंय आम्हाला आणि म्हणजे छान वाटतं हे सगळं केल्यानंतर. धन्यवाद. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शिवजयंतीचा सोहळा खूप खूप छान पद्धतीने आणि कमी वेळात आम्ही इकडे पार पाडला आणि सगळ्यांनी खूप छान सहयोग केलं. सगळ्यांनी खूप मस्त एन्जॉय पण केलं आणि जे सोसायटीमध्ये चित्रकला प्रदर्शन वगैरे होतं त्याच्यामध्ये सुद्धा मी पार्टिसिपेट केलेलं. त्यात सुद्धा मला माझी कलाकृती ठेवता आली आणि शिवजयंतीचा जो उत्सव झाला शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यावरती ते उत्सव आधारित होता आणि त्यामध्ये आम्ही डान्सचा स्किट केला. माझ्या सगळ्या मैत्रिणी आम्ही त्यात पार्टिसिपेट केलं होतं आणि खूप श्री व सौ शिरसाट यांनी बसवलेल्या स्किटमध्ये छोटासा रोल मिळाला होता मता बेगमचा. मी पहिल्यांदाच रोल साकार केला, पण यांनी मला संधी दिल्यामुळे मला थोडा कॉन्फिडन्स मिळाला की मी स्टेजवर काहीतरी छोटंसं तरी करू शकते. त्याच्यानंतर मी डान्समध्ये पण सहभाग घेतला होता, महिलांचा जो डान्स झाला होता
तर एकूण सगळा एक्सपिरियन्स खूप छान होता आणि खूप मस्त मजा केली आम्ही सगळं. प्रथम तर मी मिस्टर अँड मिसेस शिरसाट यांच्या खूप आभारी आहे. तसंच त्यांचे सहकारी त्यांचे पण मी आभारी आहे. धन्यवाद त्यांना. आणि हा प्रोग्राम म्हणजे शिवजयंतीचा सोहळा एवढ्या जोरदार पद्धतीने साजरा झाला, त्यामध्ये आम्हाला फुल नाही. जय जिजाऊ जय शिवराय. 394 वर्षापूर्वी शिवनेरी किल्ल्यावर आई शिवाई मातेच्या कृपेने जी ज्योत निर्माण झाली, ती ज्योत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करून आज रोजी भारताला जे हिंदुत्व निर्माण ठेवलेले, हिंदुत्व जे राखून ठेवले फक्त आणि फक्त जी छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्या ज्योतरूपी महाराजांच्या रूपेने आम्ही दुसऱ्या वर्षी तिकोना गडावरनं शास्त्रीय पद्धतीने अभिषेक करून पूजा अर्चा करून 35 ते 36 किलोमीटर सर्व बालगोपाल शिवप्रेमी शिवभक्तांचे सर्वजण आम्ही एकत्र येऊन शिवज्योत न थांबता न दमता पूर्णपणे जोशपूर्ण वातावरणामध्ये इथं आम्ही सकाळी इथं घेऊन आलो. ज्योती सर्व आमच्या महिला भगिनींनी हे करून औक्षण करून पूजा करून महाराजांच्या पुढे आम्ही स्थापन केली. ज्योत आणण्या तिला लॅटिस सोसायटीमध्ये फार मोठा सोहळा साजरा केला आमच्या सगळ्या उत्सव कमिटीनी आणि सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून. आणि यात बाकीच्यांनी ऑलरेडी सांगितलंच आहे सगळ्या कार्यक्रमाबद्दल. मी 2 गोष्टींबद्दल बोलीन की एकतर आम्ही ढोलपथक आमचं स्वतःचं स्थापन केलं गेल्या वर्षी आणि फार मोठ्या उत्साहाने जवळजवळ 30 ते 35 लोक मिळून आम्ही ढोल वाजवतो. 1.5 ते 2 तास आम्ही ढोल घेऊन मिरवणूक काढली पूर्ण सोसायटीला. आणि सगळे कलाकार आमचे सोसायटीतच होते. आम्ही खूप त्याच्यामध्ये एन्जॉय करतो. रोज संध्याकाळी येऊन ऑफिसवरनं आल्यावर सगळेजण मिळून प्रॅक्टिस करतो. सो मला वाटतं सांस्कृतिक कार्यक्रमाचं नुसतं बोलून करण्यापेक्षा काहीतरी करून करण्याची मजा आहे ती आम्हाला याच्यात आली. याबरोबर जे संध्याकाळी तो ये पर्टिकुलर प्रोग्राम के लिए बताता हूँ कि यहाँ पर किसी ने भी किसी के पास जबरदस्ती किसी कंट्रीब्यूट करने के लिए नहीं करा, बट इसको हम एक भाव पुष्प ऐसा मानते हैं कि भाव पुष्प अपना जो भी है उसमें से एक थोड़ा, या तो आप श्रमदान कर सकते हो या तो आप अपना भाव पुष्प दे सकते हो. ऐसा मतलब भावना से लोग एकत्र होके यहाँ पर ये प्रोग्राम करने के लिए आए. और ये प्रोग्राम एक अखंड भारत की सीमा चिन्ह जैसा है. जैसे महाराज शिवाजी महाराज अगर आप देखोगे तो छोटे से लेके बड़े तक को उन्होंने जो सम्मान दिया, एक हमारी भी एक पर्टिकुलर ऐसी उम्मीद है या एक प्रयत्न है कि अगर आप यहाँ पर देखोगे तो छोटे बच्चे से लेके बड़े लोगों तक और जेंट्स से लेके महिला तक सब लोग इसमें आए. उसका तात्पर्य ये है कि आज एक पौधा जो एक छोटे बाल के स्वरूप में है उसको आप कैसे मोड़ोगे ताकि भविष्य में वो कहीं पे भी जाएगा तो वो एज अ भारत माता महाराष्ट्र का एक रिप्रेजेंटेटिव बन के जाता है. और जो संस्कृति अखंड भारत की संस्कृति है उसको मतलब वो मैसेज सबको प्रदान करता है. तो शिवाजी महाराज जय शिवराय. आम्ही तिकोना गडावरतून ज्योत घेऊन लॅटिस सोसायटीमध्ये परत आलो. यात आल्यानंतर आमचा खूप चांगल्या पद्धतीने सत्कार केला. अजून संध्याकाळीचे नृत्य आणि नाटक ह्याच्यात आम्ही सगळे लहान मुलांनी भाग्य घेतलेलं. आणि आमचे संदीप सर यांनी खूप मेहनत घेतलेली हे यशस्वी व्हायला, हे प्रोग्राम वगैरे. आणि आमचे आदरणीय शिरसाट काका यांनी पण खूप मेहनत घेतलेली हे प्रोग्राम सगळं चांगले. आणि नमस्कार, मी वैभव भासन. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव जे चालू केले ते त्या काळच्या परिस्थितीला अनुरूप इंग्रजांविरुद्ध सगळा समाज एकत्र आला पाहिजे यासाठी चालू केले. पण आता ती परिस्थिती राहिलेली नाहीये. पण आपली जी संस्कृती आहे ती नवीन मुलांना कळली पाहिजे. त्या दृष्टीने सगळा समाज परत एकत्र आला पाहिजे यासाठी ही परंपरा आपण चालू ठेवलेली आहे. आणि या गोष्टीतनच आपण नवीन मुलांना शिवचरित्र, गणपती ह्या गोष्टीबद्दल माहिती देतो. लॅटिस परिवारामध्ये जो काही कार्यक्रम, भव्य दिव्य कार्यक्रम जो काही पार पडला शिवाजी महाराजांचा, जिवंत देखाव्यापासून ढोल ताशा पथकापासून आणि जे डान्स आणि जे नृत्य कलाविष्कार जे काही झाले
आपल्या सोसायटीमधल्या सगळ्या 70 कलाकारांनी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत खरंच अस्मरणीय असा कार्यक्रम होता. फक्त 2 शब्द बोलायचे जर झाले तर कसं आहे की नृत्याविष्कारामध्ये ज्यावेळेला आम्ही सरदारांची ज्यावेळेला भूमिका मी आणि आतिश सरांनी ज्यावेळेला केली, ज्यावेळेला शिवाजी महाराजांबरोबर प्रांगणामध्ये ज्यावेळेला आम्ही येत होतो आणि ढोल ताशका पथकाचा जो वाद चालू होता, त्या वादाचे जे काही शहारे अंगावरती येत होते ते बोलण्यासाठी शब्द नाही आहेत. खूप अप्रतिम असा देखावा होता आणि त्या देखाव्याचा एक छोटासा भाग म्हणून आम्हाला सरदारांची भूमिका करायला मिळाली. ती खरंच अगणित, म्हणजे त्याला शब्द नाही आहेत. म्हणजे जसं असं वाटत होतं की बाबा आम्ही महाराजांच्या समक्ष, महाराजांच्या सोबतच आहोत, असा पूर्ण जिवंत असा देखावा. आणि हा नृत्य कलाविष्कार आज पूर्ण सक्सेसफुल होण्यासाठी जे मानकर सरांचं जे काही सपोर्ट जो लाभला तो खरंच खूप महत्वाचा होता. धन्यवाद. दरवर्षी शिवजयंती खूप छान प्रकारे साजरी केली जाते. ह्याच्यामध्ये शिवाजी महाराजांचे वेगवेगळे पराक्रम केलेले नाटकारूपी दाखवले जातात. माझ्या मुलीला त्यात अयोध्या किशोर भेगडे हिला शिवाजी महाराजांचा छोटासा रोल दिला होता. बाल शिवाजी म्हणून त्यांनी तो छान निभावला. त्यामध्ये आमच्या सोसायटीतले विविध सहकारी लोकांनी खूप मदत केली. जय शिवराय. माझा पहिला मानाचा मुजरा हा शिवाजी महाराजांना आणि दुसरा आमच्या लॅटिस परिवाराचे गुरुजी श्री शिरसाट दादा, आणि ह्यांनी हा जो जाणता राजा उभा करण्याचा जो शिवधनुष्य पेलला आहे त्यात त्यांच्या पत्नींनी पूर्ण साथ त्यांना दिली आहे. आणि तेच त्यांनी या परिवारामध्ये राहायला आल्यानंतर ह्या परिवाराचे पूर्ण चित्र पालटवून दिलेले आहे. आणि मला ह्यातून या पूर्ण तळेगाव साठी एक संदेश द्यायचा आहे की मुलांना फक्त शिवजयंतीला ड्रेपरी देऊन तयार नका करू, त्यांना काहीतरी ह्यातून शिवाजी महाराजांची प्रेरणा द्या. हे असे जाणता राजा उभा करा. काही मदत लागली असेल तर ती आमच्या परिवाराकडून घ्या, पण हे असं उभं करून मुलांच्या मनात ते एक कॅरेक्टर ते रुजवलं गेलेलं आहे. माझा मुलगा बहिर्जी नाईक झाला होता तर त्याने त्याची पूर्ण माहिती आम्हाला विचारली. बहिर्जी नाईक कोण होते, त्यांचं कार्य काय होतं, ते शिवाजी महाराजांना त्यांनी कशी साथ दिली. तर मला हेच सांगायचं की सगळ्यांनी आपल्या मुलांच्या मनात जसं शिवाजी महाराजांनी क्षेत्रफळात स्वराज्य आपला पूर्ण उभा केला, तो पसरवला, तसं मी म्हणेन की आपल्या मुलांच्या मनात आपण स्वराज्य पसरवू. एवढंच मी बोलेन. त्यासाठी महत्वाचं काय की आई वडिलांनी जसे आता आपल्या लॅटिस सोसायटीमध्ये कार्य केलं जातं, गेल्या किती वर्षापासून मी 2014 पासून मी सोसायटीमध्ये आहे, पण 2014 नंतर जो डिफरन्स बघितलाय की आजच्या कल्चरल तर गोष्टी आहेच, प्लस आपल्या याच्यामध्ये पारंपरिक गोष्टी ज्या आहेत त्या जपल्या जातात. आणि या लहान मुलांना, पिढीला, नवीन तारुण्याला आपल्याला जे द्यायचं ही सोसायटी कुठल्या ना कुठल्या संदर्भात काही ना काही प्रकारे देत राहते. त्यातलाच हा भाग आहे की आजची शिवजयंती झाली. आता पंचक्रोशीमध्ये जी शिवजयंती केली जाते ती आपली सगळ्यात सर्वोत्तम शिवजयंती आतापर्यंत झालेली आहे. त्याचबरोबर मी बाहेरचं बघतो, बीड जिल्ह्यामध्येच बघतो, तिथे जेव्हा शिवजयंती साजरी केली जाते तिथे डीजे डोल लावलेले जातात. म्हणजे काय होतं की विद्रुपीकरण भरपूर होत चाललंय आणि समाजीकरण हे कमी होत चाललंय. तर विद्रुपीकरण हे कमी करण्यासाठी आपली लॅटिस सोसायटी, लॅटिस परिवार समिती, त्यानंतर असंख्य इथले लोक हे खूप दिवस रात्र मेहनत घेत असतात आणि त्यातनं एक चांगला कार्यक्रम करण्याचे प्रयत्न करत असतात. आणि या प्रयत्नामध्ये आपले सगळे जे लोक आहेत त्याच्यावर आपले लहान मुलं आहेत, तसेच वयोवृद्ध लोक आहेत, त्यांच्यासाठी एक चांगलं काहीतरी भेटायला पाहिजे, जेणेकरून आपली संस्कृती, जसं आपले सगळेजण बोलले, जाणकार बोलले की आपली संस्कृती टिकायला पाहिजे, पण संस्कृती टिकण्यापेक्षा संस्कृती रुजायला पाहिजे आतमध्ये. आतमध्ये रुजली तर टिकेल. त्यामुळे रुजणं महत्वाचं आहे. सगळ्यांनी, मी असं नाही म्हणत की लॅटिस सारखं तुम्ही सगळ्यांनी करा, पण एक प्रयत्न प्रत्येकाने प्रामाणिकपणे करायला पाहिजे की माझं कर्म मी व्यवस्थित करायला पाहिजे, तर माझे मुलं माझे कर्म बघून पुढे जातील. विवेकानंद असे बनत नाही, छत्रपती शिवाजी महाराज असे बनत नाही, त्यासाठी त्यांचे कर्म महत्वाचे, त्यांनी ते कर्म केले म्हणून शिवाजी महाराजांनी तिथे महादेवाच्या समोर तिथे जाऊन शपथ घेऊ शकले. आज कृपया आपण माझ्या चॅनल व पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका. संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे.